पेसा विभागातील कंत्राटी शिक्षकांनी कायमस्वरूपी नोकरीसाठी जिल्हा न्यायालयात आंदोलन केले। यवतमाळ जिल्ह्यात पेसा विभागात कार्यरत कंत्राटी शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले। दुर्गम भागात शिक्षकांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असताना 2024-25 साठी टीईटी पात्र उमेदवारांची कंत्राटी भरती करण्यात आली होती। मात्र गेल्या 2 वर्षांपासून टप्प्याटप्प्याने मानधन मिळत आहे। सध्या 2 महिन्यांचा पगार थकीत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे। निधी उपलब्ध असूनही मानधन न मिळाल्यामुळे नाराजी वाढली आहे। नव्या भरती प्रक्रियेत 50% पदे खुल्या प्रवर्गातून भरण्याच्या सूचनेमुळे ही चिंता व्यक्त करण्यात आली। या संदर्भात जिल्हाधिकारी विकास मीना यांना निवेदन देत विचार करून सेवेत कायमस्वरूपी समावेश करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे। आमच्या जागा जून महिन्याचे जून महिन्याचे